विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीच्या नवीन अभ्यासक्रमातील 1.1 ही पहिली कविता आज आपण अभ्यासणार आहोत. कवितेचे नाव आहे मॉन्सून. पावसावर आधारित ही सुंदर अशी कविता. प्रथम आपण याचं वाचन करू. द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. द लँड हॅज ड्राईड इट्स सो पास्ट. द फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स थर्स्टी. ओ रेन रेन कम अवर वे. बघा बरं काय सांगितलंय. द सन इज शायनिंग, ऊन खूप जास्त आहे. ओ सो हार्ड म्हणजे खूपच जास्त, उन्हाळा कडक आहे. द लँड हॅज ड्राईड इट्स सो पास्ट, आणि त्यामुळे जमीन पूर्णपणे तापलेली आहे, सुकून गेलेली आहे. ड्राईड म्हणजे कोरडी पडलेली आहे जमीन. इट्स सो पार्च्ड, पार्च्ड म्हणजे बघा व्हेरी ड्राय अँड हॉट, म्हणजे अत्यंत कोरडी पडलेली आहे आणि तापलेले आहे. त्यामुळे जणू काही त्याला जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. द फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स थर्स्टी. शेतं कशी झालेली आहेत, भुकेलेली आहेत, आणि नद्या तहानलेल्या आहेत. म्हणजे नद्यांमध्ये अजिबात पाणी नाही आणि शेताला सुद्धा काय नाही, पिकांना पाणी नाही. त्यामुळे ती जणू भुकेलेली आहेत, असं इथं कवीनं वर्णन केलेलं आहे. ओ रेन रेन कम अवर वे. पावसा पावसा आमच्याकडे ये. किती सुंदर अशी विनवणी केली बघा बरं. हा झाला पहिला स्टांजा. आता आपण दुसऱ्या स्टांजाकडे वळूयात. रेन रेन इज ऑन हर वे. feathers spread the peacock's way. The clouds are dark, hark the lark. रेन रेन शी इज ऑन हर वे. बघा आता पहिल्या स्टांजात उन्हाळ्याची परिस्थिती सगळी सांगितली. दुसऱ्या स्टांजात पाऊस येण्यापूर्वी मान्सूनचं जे वार्तांकन सांगणारी परिस्थिती असते की नाही, ती सांगितली बघा. कसं आहे, रेन रेन इज ऑन हर वे. पाऊस पाऊस हा त्याच्या मार्गावर आहे. फिदर्स स्प्रेड द पिकॉक्स वे. पिसारा फुलवून मोर नाचतो आहे, डोलतो आहे. स्वे म्हणजे डोलणे, फिदर्स म्हणजे पिसारा, स्प्रेड म्हणजे फुलवून. द क्लाउड्स आर डार्क, हार्क द लार्क. आता ढगांचं वर्णन केलेलं आहे. ढग कसे झालेले आहेत आकाशात, काळे ढग जमा झालेले आहेत, आणि त्यामुळे या वातावरणात हार्क द लार्क. हार्क म्हणजे लक्षपूर्वक ऐका. काय ऐका? द लार्क म्हणजे चंडोल पक्षाचं गाणं ऐकू शकता तुम्ही बरं. रेन रेन शी इज ऑन हर वे. आला पाऊस आला, त्याच्या मार्गावर आला. द क्लाउड्स दे गॅदर, डॅश अँड थंडर. Bolts of lightning streak and shimmer. Pit pat, I feel a drop. Oh, rain, rain, she's come her way. बघा बरं आता मागच्या यात काय दिलंय, रेन रेन शी इज ऑन हर वे, आणि या यात काय दिलंय, ओ रेन रेन शी इज कम हर वे. म्हणजे ऑन हर वे आणि कम हर वे हा फरक आहे. बघूयात आपण. द क्लाउड्स दे गॅदर, ढगांमधले जे ढग, आकाशातले ढग आहेत, दे गॅदर ते खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने गोळा झालेले आहेत, आणि ते काय करत आहेत, डॅश अँड थंडर. डॅश म्हणजे एकमेकांवर आदळत आहेत, आणि थंडर म्हणजे त्यांचा त्यामुळे गडगडाट होत आहे. आणि त्यामुळेच काय होत आहे पुढं, बोल्ट्स ऑफ लाइटनिंग म्हणजे विजेचा कडकडाट सुरू झालेला आहे. आणि त्यातून काय होतंय, स्ट्रीक अँड शिमर. मग ते विजेचं दर्शन कसं होतंय, स्ट्रीक अँड शिमर मध्ये. फ्लॅश ऑफ लाईट, चमचमाट आहे, प्रकाशाचा चमचमाट आहे स्ट्रीक म्हणजे. अँड शिमर म्हणजे काय आहे, शाईन विथ द सॉफ्ट लाईट दॅट सीम्स टू बी मुव्हिंग. आणि त्याचा झगमगाट म्हणजे हलत आहे ती लाईट, वीज जी आहे आकाशातली, त्याचा झगमगाट आणि चमचमाट सुरू आहे आकाशात. आणि त्याच वेळी काय होतं, अचानकपणे पीट पॅट आय फील अ ड्रॉप. त्या मुलांच्या अंगावर काय पडायला लागलेलं आहे, पाऊस थेंब. पीट पॅट म्हणजे बघा साऊंड ऑफ टॅपिंग रेन ड्रॉप्स, म्हणजे पाऊस थेंब पडण्याचा आवाज. टप टप हा जो आवाज आहे तो एक आहे, आणि त्या मुलांना पत्र्यावरचा आवाज असेल किंवा त्यांच्या अंगावरचे जे पाऊस थेंब पडलेले आहेत ते जाणवायला लागलेले आहेत. आणि मग ती आनंदी झालेली बालकं काय म्हणतायत, ओ रेन रेन शी इज कम हर वे. अरे पाऊस पाऊस खरंच तो आलेला आहे. 3 स्टांजा झालेत. आता आपण शेवटच्या स्टांजाकडे वळूयात. आता आपण हे चित्र जे पाहू शकतो, त्या पावसानंतरचं चित्र आहे बघा. सगळं यात जे वातावरण आहे, तो मुलगा पण खूप चांगल्या पद्धतीनं, मुलगी आनंदी आहेत सगळे. नद्या भरून वाहतायत वगैरे. बघू आता काय दिलंय त्यात आपल्या स्टांजामध्ये. द फील्ड्स आर ड्रेंच्ड, म्हणजे आता शेत बघा बरं कशी झालेली आहे. ड्रेंच्ड म्हणजे पूर्ण भिजलेले आहेत, कम्प्लिटली वेट.
द लँड इज सोक्ड आणि जमिनीने सुद्धा काय झालंय ओली चिंब झाले. सोक्ड म्हणजे काय झालंय त्याच्या ज्या भेगा होत्या त्या सगळ्या आता पाऊस थेंबाने भरून काढलेल्या आहेत. जे तडे गेलेले आहेत ती एक संद जमीन झालेली आहे. द ट्रीज हॅव बाथ, द रिव्हर्स होस्ट आणि झाडं पण बघा बरं जणू काय न्हाऊन निघाले आहेत पावसाने. सगळे धुवून त्याच्यावरचे जे धूळ वगैरे ते काढून टाकलेले आहे. द रिव्हर्स होस्ट, द होस्ट म्हणजे बघा दुथडी भरून त्या नद्या सुद्धा वाहू लागलेल्या आहेत. जी तहानलेली नदी होत्या, त्या नद्या सुद्धा आता कशावर पावसामुळे झालेल्या आहेत तर रिव्हर्स फ्ल्यू स्ट्रॉंगली ॲज इफ स्प्रेइंग वॉटर. पाण्याचा प्रवाह इथं आपण पाहू शकता बघा. नदी कशी वाहू लागलेली आहे तर ते पण दिसतंय. आणि आता द अर्थ इज हॅपी, ग्रीन अँड चिअरी. पृथ्वी माता, आपली धरणी माता आता आनंदी आहे. हिरवळ सगळीकडे पसरली आहे आणि सगळीकडे सृष्टी आनंदमय झालेली आहे. आणि मग मात्र शेवटची ओळ काय म्हणतायत, तर तिथं "ओ रेन रेन कम अगेन." फक्त एकदाच पाऊस नको, तर पुन्हा-पुन्हा पावसात तू ये. असं हा म्हणजे उन्हाळ्याचा ऋतू आणि पावसाळ्याचा जो ऋतू आहे, या दोन्हीची तुलना इथं केलेली आहे आणि अत्यंत सुंदर पद्धतीनं बघा बरं मुलं किती आनंदी आहेत. आपण पाहू शकतो. मग आपण आज काय संपवली आहे, आपली 1.1 ही मान्सून कविता आपण आज शिकवून संपवली आहे. याच्याखाली जे प्रश्नोत्तर वगैरे आहेत, याच्यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत. तोपर्यंत मी अजय इंगोले सर आपली रजा घेतो. धन्यवाद.